हरिओम. मागच्या वेळेस मी सूर्यनमस्काराचा जो व्हिडिओ केला तो खूप व्हायरल झाला आणि अनेकांनी मला काही शंका विचारलेल्या आहेत. त्यांचं निरसन करण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. जसं की मॅडम, श्वास कधी घ्यायचा, श्वास कधी सोडायचा, अर्धभुजंगासन करताना कोणता पाय पहिल्यांदा पुढे घ्यायचा, कोणता पाय मागे घ्यायचा, त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार 10 अंकात करायचे की 12 अंकात करायचे, तर त्याचीच उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे सूर्यनमस्कार 10 अंकात करा किंवा 12 अंकात करा, काही फरक पडत नाही, कारण आसनं तीच आहेत. 10 अंकात केली तरी आणि 12 अंकामध्ये केली तरी सेम आसनं आहेत. श्वासाचे टेक्निक अगदी सोप्या प्रकारे मी तुम्हाला सांगते. जेव्हा जेव्हा आपण हात वर करून वरच्या किंवा मागच्या बाजूला जाणार आहे त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे, आणि जेव्हा जेव्हा आपण पुढच्या बाजूला झुकणार आहे तेव्हा तेव्हा श्वास सोडायचा आहे. आणि अष्टांगासनाच्या वेळेला आपण कुंभक करायचा आहे, म्हणजे श्वास घ्यायचाही नाहीये आणि श्वास सोडायचाही नाहीये. शिवाय डावा पाय पुढे घ्यायचा का उजवा पाय पुढे घ्यायचा, तर एकच नमस्कार करत असताना ज्यावेळी आपण काउंट करतो, पहिला सूर्यनमस्कार, दुसरा सूर्यनमस्कार, तर एका सूर्यनमस्कारामध्ये पहिल्यांदा आपल्याला अर्धभुजंगासनाच्या वेळी डावा पाय पुढे घ्यायचा आहे दोन्ही हातांच्या बरोबर मध्ये, आणि उजवा पाय मागे ठेवायचा आहे. आणि त्याच सूर्यनमस्कारामध्ये पुढच्या अंकाला आपल्याला डावा पाय मागे घ्यायचा आहे आणि उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सूर्यनमस्कार रोज करायचे आहेत. वजन कमी करण्यासाठी याचा 100% फायदा होतो. कुणीही मनात कसलीही शंका ठेवू नका आणि विश्वास ठेवून करा. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की रोज 36 सूर्यनमस्कार करायचे आहेत, पण सावकाश गतीनं सुरुवात करायची आहे. एकदम उठून 36 केले असं करू नका. आपलं शरीर सुद्धा आपल्याला सिग्नल देत असतं. ते सिग्नल्स आपण फॉलो करूया आणि मग सूर्यनमस्कार करूयात. सूर्योदयाच्या वेळेला 36, सूर्यास्ताच्या वेळेला 36 सूर्यनमस्कार करा आणि तुमचा आलेला अनुभव मला सांगायला विसरू नका. कधीही व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. हरिओम.